आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमचं आयुष्य दोन भागांमध्ये विभागेल. एक, हा व्हिडिओ पाहण्यापूर्वीचं आयुष्य आणि दुसरं, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरचं आयुष्य. पण सुरुवात करण्यापूर्वी फक्त 30 सेकंदांसाठी डोळे बंद करा आणि कल्पना करा, आजपासून 10 वर्षांनी तुम्ही सकाळी उठता. तुमचं स्वतःचं सुंदर घर आहे. बँक अकाउंटमध्ये पैशांची चिंता नाही. तुमचं शरीर फिट आहे. चेहऱ्यावर आत्मविश्वास आहे. लोक तुमचा सल्ला घेतात. तुमचं कुटुंब तुमच्याकडे अभिमानाने पाहतं. आणि अचानक कोणीतरी तुमच्या खांद्यावर हात ठेवतो. तुम्ही मागे वळून पाहता आणि समोर उभा असतो आजचा तुम्ही. थकलेला, गोंधळलेला, सतत उद्या करू म्हणणारा. तो तुमच्याकडे बघतो आणि विचारतो, हे सगळं कसं शक्य झालं? तेव्हा भविष्यकाळातील तुम्ही हसता आणि म्हणता, मी काही मोठा चमत्कार केला नाही. मी फक्त एक निर्णय घेतला होता की आजपासून मी प्रत्येक दिवशी स्वतःमध्ये थोडी गुंतवणूक करणार. आणि मग तो तुमचा हात पकडतो आणि म्हणतो, चल, तुला 10 वर्ष मागे घेऊन जातो. कारण मला माहीत आहे, जर तू आज बदललास तर माझं भविष्य अजून सुंदर होईल. आता कल्पना करा, जर खरंच तुम्हाला आजपासून 10 वर्ष मागे जाण्याची संधी मिळाली असती, तर तुम्ही आजच्यासारखंच जगला असता का? की दररोज एक पुस्तक वाचलं असतं, आरोग्याची काळजी घेतली असती, आईबाबांसोबत जास्त वेळ घालवला असता, नवीन कौशल्य शिकलं असतं, तो बिझनेस सुरू केला असता ज्याचा विचार तुम्ही गेली कित्येक वर्ष फक्त करत आहात? की अजूनही रील्स, भीती, आळस आणि योग्य वेळ येईल याची वाटच पाहिली असती? एक प्रश्न स्वतःला विचारा. जर तुम्हाला आधीच माहीत असतं की रोजचा फक्त एक छोटासा बदल पुढच्या 10 वर्षात तुमचं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे, तर तुम्ही सुरुवात का केली नसती? इथेच बहुतेक लोक आयुष्यभराची सर्वात मोठी चूक करतात. आपण महागडा मोबाईल घेतो, ब्रँडेड कपडे घेतो, बाईक बदलतो, फोन अपग्रेड करतो, पण स्वतःचा मेंदू अपग्रेड करण्याची वेळ आली. एखादं पुस्तक विकत घ्यायचं, एखादा कोर्स करायचा, थेरपी घ्यायची, जिम जॉईन करायची किंवा स्वतःसाठी 1 तास काढायचा. तेव्हा आपण एकच वाक्य बोलतो, आत्ता थँको, नंतर बघू. आणि हेच नंतर हळूहळू कधीतरी बनतं आणि शेवटी काश त्यावेळी सुरुवात केली असती. मध्ये बदलून जातं. वॉरन बफे यांनी एकदा खूप सुंदर वाक्य म्हटलं होतं, द बेस्ट इन्व्हेस्टमेंट यू कॅन मेक इज इन युअर सेल्फ. कारण शेअर मार्केट तुम्हाला नफा देईल, जमीन तुम्हाला संपत्ती देईल, सोनं तुम्हाला सुरक्षितता देईल, पण स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला अशी व्यक्ती बनवते जी आयुष्यभर संपत्ती निर्माण करू शकते. लक्षात ठेवा, पैसा हरवला तर परत कमावता येतो, पण वाया गेलेला वेळ कोणत्याही किमतीत परत विकत घेता येत नाही. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 गुंतवणुकींबद्दल बोलणार आहोत, ज्या कोणत्याही बँकेपेक्षा, कोणत्याही शेअरपेक्षा, कोणत्याही प्रॉपर्टीपेक्षा आणि कोणत्याही लॉटरीपेक्षा 1000 पट मोठा परतावा देतात. कारण शेवटी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती तुमचं बँक बॅलन्स नाही, तर तुम्ही स्वतः आहात. चला तर मग आजपासून अशी गुंतवणूक सुरू करूया जिचं व्याज फक्त पैशात नाही, तर आत्मविश्वासात, आरोग्यात, नात्यात, यशात आणि आयुष्यभराच्या समाधानात मिळतं. चॅप्टर 1, तुमचं सर्वात मोठं ॲसेट म्हणजे तुमचं माइंड. एक गोष्ट ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. इतिहासात असे अनेक देश होते ज्यांनी पैसा गमावला, इमारती गमावल्या, उद्योग गमावले, पण तरीही ते पुन्हा उभे राहिले. त्यापैकी एक म्हणजे जपान. 1945 दुसरं महायुद्ध संपलं.
हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब पडले. संपूर्ण देश उद्ध्वस्त झाला होता. रस्ते तुटलेले, कारखाने नष्ट झालेले, लाखो लोकांनी आपले प्रियजन गमावले. जगभरातील अनेक लोकांना वाटलं जपान आता कधीच उभा राहू शकणार नाही. पण पुढे जे घडलं त्याने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केलं. जपानने सर्वप्रथम नवीन इमारती बांधायला सुरुवात केली नाही. त्यांनी आधी माणसं घडवायला सुरुवात केली. शिक्षणावर भर दिला, कौशल्यांवर भर दिला, शिस्तीला महत्त्व दिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आपल्या लोकांच्या विचारांमध्ये गुंतवणूक केली. काही दशकांनंतर तोच जपान जगातील सर्वात नाविन्यपूर्ण आणि प्रगत देशांपैकी एक बनला. यातून आपल्याला एक मोठा धडा मिळतो. जेव्हा मन मजबूत असतं तेव्हा तुटलेलं आयुष्यही पुन्हा उभं राहू शकतं. आता एक प्रश्न स्वतःला विचारा. तुमच्याकडे जर आजचे सर्व पैसे नसतील तरी तुम्ही पुन्हा कमवू शकता? नोकरी गेली तर दुसरी मिळू शकते. बिझनेस बंद पडला तर नवीन सुरू करता येतो. पण जर तुमचाच स्वतःवरचा विश्वास तुटला, जर तुमचं मनच थकलं, तर बाहेरच्या कोणत्याही संधीचा उपयोग होत नाही. म्हणूनच या जगातली सर्वात मौल्यवान गुंतवणूक म्हणजे स्वतःच्या मनात केलेली गुंतवणूक. पण ही गुंतवणूक करायची कशी? सर्वात पहिली सवय, वाचन. एक चांगलं पुस्तक तुम्हाला फक्त माहिती देत नाही, ते तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलतं. वॉरेन बफे दररोज तासनतास वाचतात. बिल गेट्स दरवर्षी डझनभर पुस्तकं पूर्ण करतात. कारण त्यांना माहीत आहे, ज्याचा विचार मोठा त्याचं आयुष्य मोठं. दुसरी गोष्ट, मानसिक आरोग्याची काळजी घ्या. आपल्या समाजात अजूनही अनेक लोक थेरपी म्हणजे कमकुवतपणा समजतात. पण सत्य अगदी उलट आहे. हाड मोडलं तर आपण डॉक्टरकडे जातो. मग मन थकलं असेल तर मदत मागण्यात लाज कसली? कधीकधी एका योग्य व्यक्तीशी केलेला संवाद वर्षानुवर्ष मनात साचलेलं ओझं हलकं करू शकतो. तिसरी सवय, मेडिटेशन आणि जर्नल रायटिंग. दररोज फक्त 10 मिनिटं शांत बसा. स्वतःच्या विचारांकडे लक्ष द्या आणि रात्री झोपण्यापूर्वी एक प्रश्न लिहा. आज मी स्वतःला कालपेक्षा 1% चांगलं बनवलं का? हा एक छोटासा प्रश्न हळूहळू तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. लक्षात ठेवा, लोक समजतात की यशस्वी लोकांकडे ज्यासाठी आपण काम करतो. पण खरं म्हणजे यशस्वी लोकांकडे जास्त स्पष्ट विचार असतात. कारण प्रत्येक मोठा निर्णय, प्रत्येक मोठं स्वप्न आणि प्रत्येक मोठं यश हे आधी मनात जन्म घेतं आणि नंतर वास्तवात उतरू लागतं. म्हणून स्वतःला रोज एक गोष्ट आठवण करून द्या. मी माझ्या बँक अकाउंटपेक्षा आधी माझ्या मनात गुंतवणूक करणार. कारण तुटलेलं बँक बॅलन्स पुन्हा भरता येतं, पण तुटलेलं मन भरायला सर्वात जास्त वेळ लागतो. आणि आता प्रश्न असा आहे, मन मजबूत झालं, पण पुढे स्वतःची किंमत वाढवायची कशी? याचं उत्तर पुढच्या अध्यायात आहे. चॅप्टर 2, स्किल ही नवीन करन्सी आहे. तुम्हाला असं वाटतं का, माझ्याकडे डिग्री आहे पण तरीही माझी किंमत का वाढत नाही? आजच्या जगात हा प्रश्न लाखो लोक स्वतःला विचारत आहेत. कारण एक काळ असा होता जेव्हा नोकरी मिळवण्यासाठी डिग्री पुरेशी होती. पण आज डिग्री तुम्हाला मुलाखतीपर्यंत पोहोचवू शकते, मात्र स्किल तुम्हाला आयुष्यभर पुढे नेत असते. आणि हे समजून घेण्यासाठी आपण एका अशा व्यक्तीची गोष्ट पाहू ज्याने जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक कंपनी उभी केली, स्टीव्ह जॉब्स. कॉलेजमध्ये असताना आर्थिक अडचणींमुळे त्याने शिक्षण अर्धवट सोडलं. लोक म्हणाले, आता याचं काही होणार नाही. पण कॉलेज सोडल्यानंतर त्याने एक विचित्र निर्णय घेतला. तो नियमित वर्गांना गेला नाही. त्याऐवजी त्याने कॅलिग्राफी शिकायला सुरुवात केली. सुंदर अक्षरांची रचना, अंतर, डिझाईन, टायपोग्राफी
हे सगळं शिकून त्याला कोणतीही नोकरी मिळणार नव्हती. कोणीही त्याला विचारलं असतं, याचा उपयोग काय? तर कदाचित त्याच्याकडेही उत्तर नव्हतं. पण आयुष्यात काही गुंतवणुकींचा फायदा लगेच दिसत नाही, तो वेळ आल्यावर दिसतो. जवळपास 10 वर्षांनी जेव्हा ॲपलने मॅकिंटॉश कम्प्युटर तयार केला, तेव्हा स्टीव्ह जॉब्सला कॅलिग्राफीमधून शिकलेली प्रत्येक गोष्ट आठवली. त्यामुळे मॅकिंटॉश हा सुंदर फॉन्ट्स आणि आकर्षक टायपोग्राफी असलेला पहिल्या संगणकांपैकी एक ठरला. आज आपण मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर शेकडो फॉन्ट्स वापरतो. त्यामागे एका माणसाने उत्सुकतेपोटी शिकलेलं एक स्किल उभं आहे. यातून एक मोठा धडा मिळतो. आज तुम्ही शिकत असलेली गोष्ट कदाचित उद्या तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी ताकद ठरू शकते. म्हणून स्वतःला कधीही असं म्हणू नका, हे शिकून काय उपयोग? कारण ज्ञान कधीच वाया जात नाही. योग्य वेळ आल्यावर तेच तुमची ओळख बनतं. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे, तंत्रज्ञान बदलत आहे, नोकऱ्या बदलत आहेत. पण एक गोष्ट बदलत नाही, शिकण्याची क्षमता. जो माणूस शिकणं थांबवतो, तो हळूहळू मागे पडायला सुरुवात करतो. म्हणून स्वतःला एक नियम द्या. दरवर्षी किमान एक नवीन स्किल शिका. कम्युनिकेशन, सेल्स, AI टूल्स, पब्लिक स्पीकिंग, फायनान्शियल लिटरेसी किंवा एखादी नवीन भाषा. प्रत्येक नवीन कौशल्य म्हणजे भविष्यातील एका नवीन संधीचं दार. पण फक्त स्किल पुरेसं नाही, योग्य मेंटर देखील तितकाच महत्त्वाचा आहे. कारण पुस्तकं तुम्हाला ज्ञान देतात, पण मेंटर तुम्हाला दिशा देतो. तुम्ही ज्या ठिकाणी पोहोचू इच्छिता, तिथे आधीच पोहोचलेल्या व्यक्तीकडून शिकायला मिळालं तर तुम्ही वर्षानुवर्ष होणाऱ्या चुका काही महिन्यात टाळू शकता. आणखी एक गोष्ट, फीडबॅकपासून कधीही पळू नका. स्तुती तुम्हाला आनंद देते, पण टीका तुम्हाला सुधारते. प्रत्येक वेळी कोणी तुमची चूक दाखवली तर स्वतःला दुखावण्याऐवजी हा प्रश्न विचारा, यातून मी काय शिकू शकता? लक्षात ठेवा, शाळा किंवा कॉलेज संपलं म्हणून शिक्षण संपत नाही. खरं शिक्षण आयुष्य सुरू झाल्यावर सुरू होतं. जगातील सर्वात श्रीमंत लोक रोज शिकतात. जगातील सर्वोत्तम खेळाडू रोज सराव करतात. आणि जगातील सर्वोत्तम नेते आजही प्रश्न विचारायला घाबरत नाहीत. म्हणून स्वतःला आयुष्यभर एकच ओळख द्या, मी स्टुडंट आहे. कारण जो शिकणं थांबवतो, तो वाढणं थांबवतो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचं उत्पन्न तुमच्या वेळेवर नाही, तर तुमच्या कौशल्यांच्या मूल्यावर ठरतं. आता प्रश्न असा आहे, स्किल तर शिकलो, पण ती वापरण्याचं धाडस कुठून आणायचं? कारण जगातील बहुतेक लोकांना यश स्किल नसल्यामुळे नाही, तर कम्फर्ट झोन सोडण्याची भीती असल्यामुळे मिळत नाही. चला, पुढच्या अध्यायात याच भीतीचा कायमचा अंत करूया. चॅप्टर 3, कम्फर्ट झोन हा सर्वात महागडा तुरुंग आहे. एक छोटीशी गोष्ट आहे, पण जर तुम्ही ती मनापासून समजून घेतली तर कदाचित आजच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घ्याल. एका डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावात चुकून गरुडाचं एक अंड कोंबड्यांच्या घरट्यात पडलं. काही दिवसांनी ते अंड फुटलं आणि त्या गरुडाचं पिल्लू कोंबड्यांमध्येच मोठं होऊ लागलं. ज्या कोंबड्या करत होत्या तेच तो करू लागला. त्या जसं चालत होत्या तसाच तो चालू लागला. त्या जसं जमिनीवर चोच मारत होत्या तसाच तोही करू लागला. एक दिवस त्याने आकाशात एक भव्य गरुड उंच भरारी घेताना पाहिला. त्याने बाजूच्या कोंबडीला विचारलं, तो इतका उंच कसा उडतो? कोंबडी हसली आणि म्हणाली, तो गरुड आहे, आपण नाही. आपल्या नशिबात एवढंच आहे. आणि त्या एका वाक्यावर त्याने विश्वास ठेवला. त्याच्याकडे पंख होते, पण त्याने कधी उडण्याचा प्रयत्नच केला नाही. आयुष्यभर तो स्वतःला कोंबडी समजत राहिला आणि त्याच्या आतला गरुड
कधीच जगासमोर आला नाही. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, कुठेतरी आपणही त्या गरुडासारखे तर नाही ना? आपल्याकडे स्वप्न आहेत, कल्पना आहेत, बिझनेस सुरू करण्याची इच्छा आहे, यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे, नवीन स्किल शिकायची आहे, नवीन शहरात जाऊन स्वतःला सिद्ध करायचं आहे. पण आपण सुरुवातच करत नाही, कारण आपल्या मनात एकच आवाज घुमत राहतो, जर मी अपयशी ठरलो तर? पण खरी भीती अपयशाची नसते. खरी भीती असते लोक काय म्हणतील याची. लक्षात ठेवा, यशस्वी लोक अपयश टाळत नाहीत. ते अपयशाचा उपयोग शिकण्यासाठी करतात. जेम्स डायसनने जगप्रसिद्ध व्हॅक्यूम क्लीनर तयार करण्यापूर्वी 5126 वेळा अपयश स्वीकारलं. जर तो पहिल्या 100व्या किंवा 1000व्या प्रयत्नानंतर थांबला असता, तर आज जगाला त्याची ओळखच झाली नसती. म्हणून जर तुमच्या मनात एखादा पॅशन प्रोजेक्ट असेल, तर परफेक्ट वेळ येण्याची वाट पाहू नका. लहान सुरुवात करा. पहिला व्हिडिओ बनवा. पहिलं उत्पादन विकण्याचा प्रयत्न करा. पहिला ग्राहक शोधा. कारण कल्पना तुमचं आयुष्य बदलत नाहीत, कृती बदलते. आणखी एक गोष्ट, प्रवास करा. प्रवास म्हणजे फक्त पर्यटन नाही, तो स्वतःला नव्याने ओळखण्याचा मार्ग आहे. जेव्हा तुम्ही नवीन शहरात जाता, नवीन लोकांना भेटता, वेगळी संस्कृती अनुभवता, तेव्हा तुमच्या विचारांच्या भिंती तुटायला लागतात. तुम्हाला जाणवतं, जग तुमच्या गल्लीत संपत नाही, तुमच्या संधीही तिथेच संपत नाहीत. प्रत्येक नवीन अनुभव तुमच्या व्यक्तिमत्वात एक नवीन स्तर जोडतो. म्हणून स्वतःला रोज एक छोटं चॅलेंज द्या. ज्या गोष्टीची भीती वाटते, तीच गोष्ट एकदा करून पहा. कारण धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, भीती असूनही पुढे चालत राहणं. आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, जहाज बंदरात सर्वात सुरक्षित असतं, पण जहाज बंदरात उभं राहण्यासाठी बनलेलं नसतं. तुम्हीही सुरक्षित राहण्यासाठी जन्माला आलेले नाही, तुम्ही मोठं उडण्यासाठी जन्माला आला आहात. फक्त एक पाऊल कम्फर्ट झोनच्या बाहेर टाका. कदाचित तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी संधी तिथेच तुमची वाट पाहत असेल. आणि आता एक नवीन प्रश्न, जर तुमच्यात क्षमता आहे, स्किल्स आहेत, धाडसही आलं, तर त्या सगळ्यावर सर्वात जास्त प्रभाव कोणाचा असतो? उत्तर आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा आणि तुमच्या वातावरणाचा. चला पुढच्या अध्यायात पाहूया की एन्व्हायरमेंट तुमचं भविष्य कसं घडवतं किंवा बिघडवतं. चॅप्टर 4, तुमचं एन्व्हायरमेंट तुमचं फ्युचर ठरवतं. एक प्रश्न विचारू, जर मी तुम्हाला एका खोलीत 1 तास बसायला सांगितलं, त्या खोलीत ना मोबाईल आहे, ना टीव्ही, ना सोशल मीडिया, फक्त एक टेबल, एक खुर्ची आणि एक पुस्तक, तर तुम्ही काय कराल? बहुतेक लोक म्हणतील पुस्तक वाचेना. पण आता दुसरी खोली कल्पना करा. समोर मोबाईल, इंस्टाग्राम नोटिफिकेशन्स, व्हॉट्सॲप मेसेजेस, यूट्यूब शॉर्ट्स, गेम्स आणि बाजूलाच तेच पुस्तक. आता सांगा, तुमचा हात आधी पुस्तकाकडे जाईल की मोबाईलकडे? इथेच आपल्या आयुष्यातील एक मोठं सत्य लपलेलं आहे. आपण नेहमी आपल्या इच्छाशक्तीमुळे निर्णय घेत नाही. अनेकदा आपलं वातावरण आपल्या जागी निर्णय घेत असतं. याच कारणामुळे जगप्रसिद्ध लेखक जेम्स क्लिअर म्हणतात, एन्व्हायरमेंट इज द इनविजिबल हँड दॅट शेप्स ह्युमन बिहेवियर. म्हणजेच तुमचं वातावरण शांतपणे तुमच्या सवयी घडवत असतं. आता ब्रूस लीचं एक वाक्य आठवा, ॲब्झॉर्ब व्हॉट इज युजफुल, एलिमिनेट व्हॉट इज युजलेस. लोकांना वाटतं हे फक्त मार्शल आर्टसाठी होतं, पण खरं तर
हे संपूर्ण आयुष्यासाठी आहे. जे उपयोगाचं आहे ते स्वीकारा आणि जे तुमची ऊर्जा, वेळ आणि लक्ष चोरतं ते निसंकोचपणे दूर करा. आता स्वतःच्या आयुष्याकडे पहा. तुमच्या मोबाईलमध्ये किती ॲप्स आहेत ज्यांचा तुम्ही महिनोमहिने वापरच करत नाही? किती व्हॉट्सॲप ग्रुप्स जे फक्त वेळ भातात? किती सोशल मीडिया अकाउंट्स ज्यांना पाहिल्यानंतर तुम्हाला प्रेरणा मिळत नाही, उलट स्वतःची तुलना करायला लागते? लक्षात ठेवा, गोंधळलेली खोली अनेकदा गोंधळलेल्या मनाचं प्रतिबिंब असते. आज तुमचं टेबल स्वच्छ करा. तुमचा मोबाईल साफ करा. अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करा. कारण स्वच्छ जागा फक्त डोळ्यांना शांत करत नाही, ती मेंदूलाही स्पष्ट विचार करायला मदत करते. पण एन्व्हायरमेंट म्हणजे फक्त वस्तू नाहीत. लोकसुद्धा तुमच्या एन्व्हायरमेंटचाच भाग असतात. एक जुनी म्हण आहे, तुम्ही ज्या 5 लोकांसोबत जास्त वेळ घालवता त्यांच्यासारखेच हळूहळू बनता. जर तुमच्या आजूबाजूला सतत तक्रार करणारे लोक असतील तर तुमचाही मेंदू समस्या शोधायला शिकतो. पण जर तुमच्यासोबत स्वप्न पाहणारे, मेहनत करणारे आणि सतत शिकणारे लोक असतील तर नकळत तुम्हीही तसंच विचार करायला लागता. म्हणून मित्र निवडताना फक्त हा प्रश्न विचारू नका, तो माझ्यासोबत वेळ घालवतो का? तर हा विचारा, तो माझं भविष्य चांगलं बनवतो का? आणखी एक गोष्ट, तुमची पर्सनल इमेज. महागडे कपडे घालणं महत्त्वाचं नाही, पण स्वच्छ, नीटनेटके आणि आत्मविश्वासपूर्ण दिसणं महत्त्वाचं आहे. कारण लोक आधी तुमचा चेहरा पाहतात, नंतर तुमचं व्यक्तिमत्व ओळखतात आणि शेवटी तुमच्या कामावर विश्वास ठेवतात. म्हणून स्वतःला रोज एक छोटं चॅलेंज द्या. आज एक वाईट ॲप डिलीट करा, एक निरुपयोगी वस्तू घरातून काढा आणि एका अशा व्यक्तीला भेटा जी तुम्हाला कालपेक्षा आज अधिक चांगला माणूस बनवते. कारण शेवटी तुमचं भविष्य एका मोठ्या निर्णयाने बदलत नाही, ते दररोज तुम्ही ज्या वातावरणात जगता त्या वातावरणाने घडतं. आणि आता प्रश्न असा आहे, एन्व्हायरमेंट बदललं, पण आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पुढचं पाऊल कोणतं? याच उत्तरात दडलेलं आहे. पैसा तुमच्यासाठी काम करायला कसा लावायचा. चॅप्टर 5, पैसा तुमच्यासाठी काम करायला हवा. एक क्षण थांबा आणि स्वतःला हा प्रश्न विचारा, जर आजपासून तुम्ही 1 महिना काम केलं नाही तर तुमच्याकडे पैसे येत राहतील का? जर उत्तर नाही असेल तर कदाचित आजपर्यंत तुम्ही पैशासाठी काम करत आला आहात. पैसा तुमच्यासाठी काम करत नाही. यासाठी जगातील महान गुंतवणूकदार वॉरेन बफे एक गोष्ट नेहमी सांगतात, इफ यू डोंट फाइंड अ वे टू मेक मनी वाईल यू स्लीप, यू विल वर्क अंटिल यू डाय. या एका वाक्यात आर्थिक स्वातंत्र्याचं संपूर्ण तत्वज्ञान दडलं आहे. बहुतेक लोक आयुष्यभर फक्त एकाच उत्पन्नावर अवलंबून राहतात. महिन्याच्या शेवटी पगार येतो, पगार खर्च होतो आणि पुन्हा पुढच्या महिन्याची वाट पाहावी लागते. हे चक्र वर्षानुवर्ष सुरूच राहतं. पण आर्थिकदृष्ट्या पुढे जाणारे लोक स्वतःला एक वेगळा प्रश्न विचारतात, मी नसतानाही माझ्यासाठी पैसे कसे काम करतील? आणि त्याची सुरुवात होते एका कौशल्यापासून, सेलिंग. तुम्ही एखादं उत्पादन विकत असाल, सेवा देत असाल किंवा नोकरीच्या मुलाखतीत स्वतःची ओळख करून देत असाल, प्रत्येक ठिकाणी तुम्ही स्वतःला किंवा तुमची कल्पना विकत असता. म्हणूनच ज्याला सेलिंग येतं त्याच्यासाठी संधींची दारं कधीच बंद होत नाही. यानंतर एक साइड इन्कम तयार करा. आज इंटरनेटच्या युगात संधींची कमतरता नाही. फ्रीलान्सिंग, यूट्यूब, डिजिटल प्रोडक्ट्स, ऑनलाईन बिझनेस, कन्सल्टिंग किंवा छोटंसं पॅशन प्रोजेक्ट.
सुरुवात छोटी असली तरी चालेल, पण सुरुवात झाली पाहिजे. आणखी एक गोष्ट जी श्रीमंत लोक लवकर शिकतात: सगळं काम स्वतः करू नका. ज्या कामासाठी तुमचा मौल्यवान वेळ खर्च होतो आणि ते दुसरी व्यक्ती करू शकते, ते काम आउटसोर्स करा. कारण गरीब लोक प्रत्येक रुपयाचा हिशोब करतात, पण श्रीमंत लोक प्रत्येक मिनिटाचा. वेळ वाचला की तो नवीन स्किल शिकण्यासाठी, बिझनेस वाढवण्यासाठी किंवा कुटुंबासोबत घालवण्यासाठी वापरता येतो. आणि शेवटची गोष्ट, नेहमी चांगल्या टूल्समध्ये गुंतवणूक करा. एक चांगला लॅपटॉप, एक दर्जेदार पुस्तक, योग्य सॉफ्टवेअर किंवा काम सोपं करणारी साधनं ही खर्च नसतात. ती तुमची उत्पादकता वाढवणारी गुंतवणूक असते. लक्षात ठेवा, पैसा कमावणं ही कला आहे, पण पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावणं ही खरी बुद्धिमत्ता आहे. आज स्वतःला एक वचन द्या: मी फक्त पगारावर जगणार नाही. मी अशी मूल्य निर्मिती करेन की पैसा माझ्यासाठीही काम करायला सुरुवात करेल. कारण वेळ विकून श्रीमंत होता येत नाही, पण मूल्य निर्माण करून नक्की होता येतं. आणि आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न: जर पैसा आला, यश आलं, पण शरीर आणि मन साथ देत नसेल, तर त्या यशाचा उपयोग तरी काय? याच उत्तरानं आपल्या प्रवासाचा पुढचा अध्याय सुरू होतो. चॅप्टर 6. शरीर ही तुमच्या स्वप्नांची गाडी आहे. एक सत्य ऐकायला कदाचित कठीण वाटेल: यश मिळवणं कठीण आहे, पण ते टिकवणं त्याहून कठीण आहे. आज आपल्या आसपास असे अनेक लोक दिसतात ज्यांनी भरपूर पैसा कमावला, मोठं घर घेतलं, महागडी कार घेतली, पण वयाच्या 40-45 त्यांच्या हातात औषधांच्या गोळ्या असतात. डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, स्ट्रेस, झोप न लागणं आणि काही वेळा डिप्रेशन. तेव्हा एक प्रश्न पडतो: जर शरीरच साथ देत नसेल, तर त्या पैशाचा उपयोग तरी काय? लक्षात ठेवा, तुमचं शरीर ही तुमच्या आयुष्याची पहिली आणि शेवटची गुंतवणूक आहे. कारण तुम्ही नवीन घर विकत घेऊ शकता, नवीन मोबाईल घेऊ शकता, नवीन कार घेऊ शकता, पण नवीन शरीर विकत घेऊ शकत नाही. म्हणूनच आरोग्याकडे खर्च म्हणून नाही, तर गुंतवणूक म्हणून पाहायला शिका. तुमच्या ताटात काय आहे यावरच उद्या तुमच्या हॉस्पिटलच्या बिलाचा आकार ठरतो. हेल्दी फूड खा. जास्तीत जास्त नैसर्गिक अन्न निवडा. फळं, भाज्या, प्रथिने आणि पुरेसं पाणी. कारण जंक फूड काही मिनिटांचा आनंद देतं, पण त्याची किंमत अनेक वर्ष मोजावी लागू शकते. दुसरी गोष्ट, दररोज शरीर हलवा. महागड्या जिमची गरज नाही. रोज 30 मिनिटं चालणं, थोडा व्यायाम किंवा जिने चढणं यातूनही मोठा फरक पडतो. आणि कृपया झोपेशी कधीही तडजोड करू नका. अनेक लोक अभिमानाने म्हणतात, मी फक्त 4 तास झोपतो. पण शरीरासाठी हा अभिमान नसून एक इशारा आहे. झोप ही आळस नाही, ती तुमच्या मेंदूची दुरुस्ती करण्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे. आता त्या सवयींबद्दल बोलूया, ज्या हळूहळू आयुष्य खाऊन टाकतात. अल्कोहोल, स्मोकिंग, एक्सेस शुगर आणि आजच्या काळात रील्स ॲडिक्शन. प्रत्येक वेळी तुम्ही कारण नसताना मोबाईल उघडता. तुम्ही फक्त वेळ गमावत नाही, तुमचं लक्ष, एकाग्रता आणि भविष्यही थोडं थोडं गमावत असता. म्हणून आज स्वतःशी एक छोटा करार करा. एक वाईट सवय कमी करा, एक चांगली सवय सुरू करा. कारण आरोग्य एका दिवसात बिघडत नाही आणि एका दिवसात तयारही होत नाही. ते रोजच्या छोट्या निर्णयांचं चक्रवाढ व्याज असतं. लक्षात ठेवा, यशाचा खरा आनंद तोच घेऊ शकतो
ज्याच्याकडे ते अनुभवण्यासाठी निरोगी शरीर आणि शांत मन असतं. म्हणून पैशापूर्वी आरोग्य निवडा. कारण शरीर ही तुमच्या स्वप्नांची गाडी आहे. इंजिनच मजबूत नसेल तर कितीही मोठं ध्येय असलं, प्रवास अर्धवटच थांबणार. आणि आता या प्रवासाचा शेवटचा प्रश्न. हे सगळं शिकलो, पण आयुष्यभर या सवयी टिकवायच्या कशा? याच उत्तरात दडलेलं आहे तुमच्या भविष्यातील सर्वोत्तम रूप घडवण्याचं रहस्य. चॅप्टर 7. स्वतःची अशी व्हर्जन तयार करा की जग तुम्हाला शोधेल. कल्पना करा, जर मी तुम्हाला विचारलं तुम्ही कोण आहात, तर तुम्ही काय उत्तर द्याल? मी स्टुडंट आहे, मी एम्प्लॉई आहे, मी बिझनेस करतो, किंवा मी हाऊसवाईफ आहे. पण जर तुमची नोकरी, पद किंवा व्यवसाय उद्या नाहीसा झाला, तर तुम्ही कोण असाल? याच प्रश्नाचं उत्तर जवळपास 500 वर्षांपूर्वी एका माणसाने आपल्या आयुष्याने दिलं होतं. लिओनार्डो दा विंची. बहुतेक लोक त्यांना मोना लिसा या चित्रासाठी ओळखतात. पण खरं पाहिलं तर ते फक्त चित्रकार नव्हते. ते सायंटिस्ट होते, इंजिनियर होते, इन्व्हेंटर होते, म्युझिशियन होते, मानवी शरीराचा अभ्यास करणारे संशोधकही होते. त्यांनी स्वतःला कधीच एका ओळखीत बंदिस्त केलं नाही. त्यांना माहिती होतं, जितकं जास्त शिकाल तितक्या जास्त संधी तुमच्याकडे चालत येतील. आजच्या जगातही हेच खरं आहे. जर तुम्ही एखादं पुस्तक वाचलत, एक नवीन स्किल शिकलात, एक चांगला अनुभव घेतला, तर तो फक्त स्वतःपुरता ठेवू नका. तो दुसऱ्यांना शिकवा. कारण ज्ञान वाटल्याने कमी होत नाही, उलट अधिक स्पष्ट होतं. आणखी एक गोष्ट, क्रिएटिव्हिटीला वेळ द्या. संगीत ऐका, चांगली पुस्तकं वाचा, कला अनुभवायला शिका. कारण प्रत्येक महान कल्पना 2 वेगळ्या कल्पना एकत्र आल्यावर जन्माला येते. आणि जर शक्य असेल, एक नवीन भाषा शिका. नवीन भाषा म्हणजे फक्त नवीन शब्द नाहीत, तर विचार करण्याची एक नवीन पद्धत असते. ती तुमच्यासाठी नवीन लोक, नवीन संस्कृती आणि नवीन संधींची दारं उघडते. पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाची एक सवय आहे, सेल्फ रिफ्लेक्शन. दररोज फक्त 15 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवा आणि स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी काय शिकलो? आज मी कोणती चूक केली? उद्या मी 1% अधिक चांगला कसा होऊ शकतो? हे छोटे प्रश्न हळूहळू तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलतात. आणि आजपासून अजून एक नियम बनवा. प्रत्येक वेळी येस म्हणण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा. ही गोष्ट माझ्या भविष्यातील व्यक्तीला मजबूत करणार आहे की फक्त आजचा वेळ खाणार आहे? कारण प्रत्येक येस सोबत तुम्ही दुसऱ्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींना नो म्हणत असता. म्हणून तुमच्या वेळेचं, ऊर्जेचं आणि लक्षाचं रक्षण करा. लक्षात ठेवा, यशस्वी लोक वेगळ्या संधींची वाट पाहत नाहीत. ते स्वतःला इतकं सक्षम बनवतात की संधी त्यांना शोधत येतात. आणि शेवटी स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक ही अशी एकमेव गुंतवणूक आहे जी कोणी चोरू शकत नाही. बाजार खाली आला तरी कमी होत नाही आणि जितकी वाटाल तितकी वाढत जाते. म्हणून आज एक निर्णय घ्या. पुढची 10 वर्ष बदलण्याचा प्रयत्न करू नका. फक्त आजचा दिवस बदलण्याचा निर्णय घ्या. कारण दररोज स्वतःमध्ये केलेली 1% गुंतवणूक एक दिवस तुम्हाला अशी व्यक्ती बनवेल की जग तुमचा शोध घेईल. 10 वर्षांनी तुमच्याकडे किती पैसा असेल, कोणती गाडी असेल किंवा तुम्ही कुठे राहाल हे आज कोणीच सांगू शकत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, जर आजपासून तुम्ही स्वतःमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली तर 10 वर्षांनी आरशात दिसणारी व्यक्ती आजच्या तुम्हापेक्षा पूर्णपणे वेगळी असेल. अधिक आत्मविश्वासू, अधिक निरोगी, अधिक शहाणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
स्वतःवर अभिमान बाळगणारी. लक्षात ठेवा, शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक कधी वर जाते, कधी खाली येते. पण स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक आयुष्यभर चक्रवाढ व्याजासारखी वाढत राहते. म्हणून आज स्वतःला फक्त एक वचन द्या. दररोज फक्त 1% स्वतःला कालपेक्षा चांगलं बनवायचं. कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रोजेक्ट, सर्वात मौल्यवान संपत्ती आणि सर्वात फायदेशीर गुंतवणूक म्हणजे तुम्ही स्वतः. जर हा व्हिडिओ तुम्हाला एक जरी नवीन विचार देऊन गेला असेल, तर तो फक्त स्वतःपुरता ठेवू नका. कारण कदाचित हा व्हिडिओ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात तो बदल घडवू शकतो ज्याची त्याला आज सर्वात जास्त गरज आहे. आणि आता मला कमेंटमध्ये फक्त एकच गोष्ट सांगा. आजपासून तुम्ही स्वतःमध्ये कोणती पहिली गुंतवणूक करणार आहात? जर अशाच आयुष्य बदलणाऱ्या पुस्तकांच्या आणि विचारांच्या प्रवासात माझ्यासोबत राहायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमच्या आयुष्यातील आणखी एका मोठ्या बदलाची सुरुवात ठरेल. तोपर्यंत स्वतःमध्ये गुंतवणूक करत राहा. कारण जगातील सर्वात मोठा रिटर्न नेहमी स्वतःवर केलेल्या इन्व्हेस्टमेंटमधूनच मिळतो.